नमस्कार. आज बुधवार दिनांक 7 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज काही प्रभागात वंचितचे नेते सुजाता आंबेडकर आणि काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांच्या संयुक्त प्रचार सभा होणार असून प्रभाग क्रमांक 20 मधील सिडको हडको परिसरात दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. माझे अपहरण करून झालेला हल्ला हा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, प्रवीण पाटील चिखलीकर यांनीच घडवून आणल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे चौकशीसाठी SIT नेमण्याची मागणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश महासचिव जीवन पाटील घोगरे यांनी दिली आहे. काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आरोपी यांच्यात संबंध असल्याचे पुरावे देखील त्यांनी प्रसारमाध्यमांना दाखवले. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत डोर टू डोर जाऊन प्रचार करा. ही राजकीय लढाई आहे आणि प्रत्येक बूथवर जिंकायची आहे. प्रत्येक बूथवर एकूण मतदानाच्या प्रमाणात 91% मतदान भाजपाला झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. अपक्ष व बंडखोर उमेदवारांचा पाठिंबा मिळावा, असा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्या. काल आयोजित भाजपा बूथ संमेलनात ते बोलत होते. शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सिद्धराम म्हेत्रे हे काल नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांच्याच पुढे स्थानिक नेत्यांमधील दुसपूस चव्हाट्यावर आली. संपर्क प्रमुख सिद्धराम म्हेत्रे यांच्या हस्ते शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सांगवी प्रभागातील अपक्ष उमेदवार यांच्या प्रचाराला शिवसेना आमदार गेल्याच्या घटनेवरून नारेबाजीसह राडा पाहण्यास मिळाला. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.